मागच्या व्हिडिओतच तुम्ही बघितलं की माझ्या पाठची माझी बहीण सुषमा, जिला आम्ही सीमा पण म्हणतो, ती आलेली आहे. तरी इथे आम्ही तिने आणलेला खाऊ, पपई, लाडू, भेळ ते खाल्लं आणि आता इथे ती जरा वेळ पडली होती. आराम केला तिने पण आणि मी आता इथे पांघरून वगैरे घेते. एवढे वर्ष तिला यूज टू केलं मी, आता हिला यूज टू करतो. थँक्यू. मी डायरेक्ट फिरती ना ऐकतच नाही अजिबात. काय नाही काय मला भूक लागली. लाडू काही नाही. लाडू वगैरे लाडू बिडू नको. कर ना सुषमा, भाजी निवडलेली आहे. इतक्यात होईल बघ, मेथीची भाजी, लसूण सोडलेला. खारी आले. कसा आहे सागर? सर्दी आली आहे तुझं. आता रेडी काय ठीक आहे, 5 मिनिटात. तुझा मुलगा छान आहे बघायला. मुलगाच होता, मुलगाच ना? अगं मेथीची भाजी होईल बघ सुषमा इतक्यात. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना तर कल्पना आहेच की माझा भाऊ नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे, विजयी झालेला आहे. तर निकाल तर 21 तारखेलाच लागला, परंतु जसा तो नगरसेवक झाला तर तो खूप बिझी होऊन गेला. अनेक लोक प्रेमापोटी त्याला बोलवता, अनेक ठिकाणी त्याचा सत्कार होतो, घरी पण सारखे कोणी ना कोणी येत असता असं तो मला सांगत होतं. खूप बिझी असतो बुवा असं. तर तो आज वेळ काढून आला मला भेटायला, मला खूप छान वाटलं. आणि या गोष्टीचा आनंद की माझा भाऊ नगरसेवक झाला, हा नुसता मला एकटीलाच नाही तर माझ्या संपूर्ण परिवाराला, संपूर्ण सिन्नर शहराला, जे पण त्याचे कोणी मित्र परिवार आहे, सगळ्यांना खूप मनापासून आनंद झालेला आहे. आणि अनेक लोक तो आनंद आजही 8 दिवस होऊन गेले पण वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करताय. आणि एका बहिणीला काय पाहिजे असतं भावाकडून? काहीच पाहिजे नसतं. ती परमेश्वराकडे फक्त माझ्या भावाचं कसं भलं होईल, माझ्या भावाला सुखी ठेव, त्याचे सगळे स्वप्न पूर्ण कर. आणि आमच्या बाबतीत तर असं झालं आहे, 2 भाऊ होते, 6 बहिणींच्या पाठीवर जन्माला आलेले. दुर्दैवाने मिलिंद आमचा राहिला नाही, तो देवाघरी गेला. आता सागर राहिला आहे. तर आमचा इतका सगळ्यांचा असं म्हणजे नाही का, त्याच्याविषयी आम्ही खूप असे इमोशनल होऊन गेलो आहे. आणि असंच वाटतं आता की आपला भाऊ सुखी राहो, त्याच्या सगळ्या चांगल्या इच्छा परमेश्वर पूर्ण करो आणि तो जीवनामध्ये खूप तरक्की करो, अशी आम्ही अपेक्षा त्याच्यासाठी करत असतो. आणि आम्हीच काय, जसं मी म्हटलं, जगातली प्रत्येक बहीण, तिला भावाकडून कसलीही अपेक्षा नसते की यांनी मला काही घ्यावं, द्यावं, माझ्यासाठी काही करावं, अशी अपेक्षा नसते. तिला फक्त भावाचं आपल्या कल्याण हो. इव्हन माझी आईसुद्धा मला परवा सांगता वास्तविक आईला माझ्या बहीण भाऊ नाही आहे, पण तरी पण ती इमोशनल व्हायला लागली जेव्हा. मग मी पण खूप रडायला लागली आणि मग मी फोन कट केला की आई, असं काहीतरी गाणं म्हटली माझी आई की बहिणीला भावाकडून कशाचीच अपेक्षा नसते, असं काहीतरी आई गाणं म्हणायला लागली. आणि तिलाही रडू आलं, कारण की आईला बहीण नाही, भाऊ नाही. तर माझा भाऊ आला, मला खूप आनंद वाटला, खूप छान वाटलं. त्याच्याबरोबर त्याचा मित्र सागरसुद्धा आला, जो की माझा खूप परिचयाचा आहे. माझी मैत्रीण सुनीताजीच्या मुलाच्या लग्नाला आम्ही नुकतंच गेलो होतो बघा, प्रतीकाने मी. तिची मोठी बहीण सिंधुताई, मी सुनीतामुळे तिलाही बहिणीचंच नातं लावायचे. आणि सिंधुताईचा मुलगा आहे सागर, पण ॲक्च्युली सागरच्या मम्मीन त्या आमच्या आईला अक्का म्हणता, अक्का म्हणजे बहिणीचं नातं लावता. तसं म्हणायला गेलं तर मग ती माझी मावशी आली, पण नाही, मी माझ्या मैत्रिणीचं नातं लावून तिच्या बहिणींचंच नातं लावते. तर सिंधुताईचा मुलगा सागर झुल्यावर बसलेला आहे. आणि सागरसारखे अनेक मित्र, माझा भाऊ सागरचे मित्र आहे, ज्यांनी त्याच्यासाठी खूप इफर्ट्स घेतले, खूप कष्ट केले, खूप धावले. आणि त्याचाच परिणाम असा झाला की माझा भाऊ जो आहे तो इलेक्शनमध्ये निवडून आला. इथे मी त्याला भिंतीवर लावलेली मायलेक पुरस्कारचे फ्रेम दाखवते आणि त्याच्याबद्दल सांगते की बघ, लोकमत सखेने माझा सत्कार केला होता, तेव्हा आईला पण बोलवलं होतं आणि त्याला म्हटलं कलेक्टरच्या हातून आम्हाला ही फ्रेम देण्यात आली. आणि मी आता त्याच्या फील्डविषयी, म्हणजे फील्ड आय मीन की मी त्याला विचारलं की
नगरसेवकाचं काय काम असतं बुवा, काय करावं लागतं वगैरे, अशी मी त्याच्याशी थोडं डिस्कशन केलं आणि मला एवढं छान वाटलं. आणि शेवटी सक्का भाऊ नाही का, तो आल्या आल्या म्हणे मला खूप भूक लागली, मला जेवायला आहे का. आणि झालं असं की मी काय सकाळी कुकला बोलवत नाही, कारण प्रशांतजी आणि प्रतीक एकदा गेले की ते काय जेवायला येत नाही. आणि मग माझं चहाबरोबर काहीतरी खाऊन होतं, त्याच्यानंतर मग लाडू वगैरे खाल्ला. पण मग इथे आता तो थांबायलाही तयार नव्हता, मग खूप सगळा खाऊ होता घरात, तर मग इथे त्यांना तो देण्यात आला. तिथे टिपॉयवर ठेवू म्हणजे त्याला कम्फर्टेबल खाता येईल आणि दोघं समोर बसतील का नाही. टिपॉय तिकडे सरकव, अजून सरकव तिकडे सोप्या प्रतीक. भाजलेला चिवडा पण दे, ते तू आणलेले लाडू दे, बर्डीत बुंदीचे लाडू येते दे, पाणी आणा. भेळ के साथ कांदा लगता है भाई, सफरचंद नहीं. कांदा कापा, ते बघा गॅलरीत कांदा आहे, एक जण कांदा. सुरीने आपल्याकडे चॉपर आहे मामी मावशी. तुझे कल्याण हो, आम्हाला तुझ्या यशाच्या शिखरावर बघायचंय. घ्या मॅडम, तुम्ही त्याला साथ द्या त्याच्या सफर मध्ये. ताटात पैसे टाकायचे रात थोडी. हा ताट खाली सोडून देऊ. एक मिनिट विचारून घेतो पप्पांना. तुला जायची गरज आहे का? नको नको. नाही बरं दे. असं मनातून देतोय बस. मनातून देतोय. आम्ही याला नाही म्हणायचो ना, हे नको करू, हा पण मला रागवायचं माहिती का. त्या असं कसं काय नाही म्हणता इलेक्शन बा नको तुम्ही. लढू असं. हा हॅलो हा. मामा ते निघतंय, आता निघू का मी त्याच्यासोबत. गाडी चालवायला कशाला म्हणा एवढ्यासाठी. हा अरे तुम 10 मिनिटं हा ना. नाही. इथून त्याला तिकडे बोलवता. चौघी एकच मिनिट. कल्पना ताई, आम्ही तिघी जण म्हणून तुम्हाला दाखवतो. चलो की फिर. हो या मग. निवांत झालं. हो निवांत झाल्यावर सांग. हे बाई, काय सफरचंद आणले? एक डिपार्टमेंटच झाले सफरचंद. जेवढे पाहुणे येतात ना, पण मग नंतर गाडीत बसल्यावर सांगितलं का मला कुठे जायची कुठे जायचं. नको आहे ना. ठीक चलो. चालेल. हो बाय बाय. आता काय झिरो दाबलो काय नाही. 0-0. जाईल खाली जाईल ना तो प्रत्येक खाली. थंड आहे. काय कुठे आहे? जा ना. मला असं मग बसून नुसतं खूप बोर होते. तू आता कर सकाळी कर ना खूप काम. मग नाश्ता बनव, लंच बनव. ओके ओके. हा आता पाहून घे ना, खूप थंडी आहे ना. हा चप्पल ठेव, कालच मी धुतली आहे स्वच्छ पायात घालून, कारण ती अशी थोडी मला डस्टी वाटली आणि पायात जमला. अगं मला मी विसरून जाते बाथरूम मध्ये. तेवढं चार पायात बरं का आरती. हा हा अगं हा ऐक ना, काम सांग का. फुलवाती पण त्या तिथे जाऊ दे, त्या फुलवातींच्या याच्यातून एक फुलवात घे आणि तुपाचं भांड आहे टेबलावरच, त्याच्यात तूप टाक. ते वापरलेलं नाही ना, म्हणजे ते तूप वापरायचं आहे डेली, पण ते वापरलंच नाही मी. आता परवा टेनूला दिलं तेव्हा फोडलंय. मग त्या फुलवातीवर तूप टाकून घे. आरती करते ना. मला विचार काय लागणार. मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय. बोधर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड नयना, दास रामाचा वटपाय सदना, संकष्टी पाभावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदे. गेला माझा भाऊ, त्याला सिन्नरला आहे ना, एक आमच्या नातेवाईकांकडे जेवायला आहे. हा बघा प्रतीक आलेला आहे हिंडून फिरून. आणि कामाने गेलो होतो मी हिंडून फिरून. काय अरे हा आजीबाबांबरोबर गेला होता हा सकाळी, मी आता तुम्हाला नाही, बोलले. 3 दिवस. हां 3 दिवस पण कामानिमित्त गेला होता. आणि सागर आला, पण मग त्याला जेवायला होतं आज आमच्या नातेवाईकांकडे सिन्नरला.
तर मग मी म्हटले ठीक आहे आता तुला जेवायला आहे म्हणून काय अडवत नाही म्हटलं, नाही तर मग लगेच प्रतीकला सांगून नॉनव्हेज मागवलं असतं, नॉनव्हेज केलं असतं. तर पण त्याला जेवायला असल्यामुळे मग आम्ही पण काय आणलं नाही. तर स्वयंपाक झालेला आहे. छान वाटलं, मला खूप छान वाटलं. आला तो, तुम्ही तर बघितलं मी त्याचं ऑप्शन केलं आणि सीमाताईने मला असं कुंकू लावलं आहे. तर आता स्वयंपाकवाल्या ताई स्वयंपाक करून गेल्या आहे आणि आता आम्ही जेवण करणार आहोत. पैसे मागू राहिला हा, मस्ती करतोय. चल ग जेवायला वाट सुषमा अगं ती आपल्याला. जयला म्हटली QR कोड पाठवला तर किती टाकायचे. म्हटलं थांब मी QR कोड टाकतो. तर 40-50 रुपये टाकून दे. कैलाश भेळ खाते का भेळ? भेळ खाते का भेळ? हा? लस्सी मागू का लस्सी? My God. अजून आग्रह करायचा आहे का मम्मी? मावशीला त्याला म्हटलं मावशीला आग्रह कर. पनीरची भाजी मागवतो. पनीरची भाजी. पाहिला का गाईच अगं बस ना तू गुडघे दुखतील ना. एवढं छान चालू आहे, पाहिले का कडकडा गाईच. जास्त झालंय का? कालच सांगितलं तरी त्यांना की जास्त तेल वापरू नका म्हटलं. हो ना, नाही त्यांना सवय असेल ना ग जिकडं तिकडं. पण काही नाही, भाजी घ्या खाऊ ना, काही नाही, चांगलं असतं भाजी खाणं. टिनूचा प्रत्येक फोनचा एंड काय असतो माहिती का, मम्मा काही लागलं तर सांग मला. गुळ नाही गुळाची वाचा म्हणतात ना, हा. ती पंची म्हणे बघ. हा, फोनचा गुळ एंड नाही पण गुळाची वाचा. फोन ठेवताना मम्मा तुला काही लागलं तर कळव ह. रात्रीचे 10:15 वाजता हिच्यावर काम करायचं भूत सवार झालंय माझ्या बहिणीवर. जे आणि अर्थात मला जे आले तशी इने फक्त बस थांब करू नको, थांब बाई येणारे मला काहीच करू दिलेलं नाही. मला अक्षरशः जेवणानंतर आता अपचन होतं की काय असं वाटायला लागलं, खूप हेवी खाल्लंय. म्हणून आता माझ्या किचनच्या ट्रॉलन खालची घाण साफ करून देते आणि मी पण हक्काने सांगते, कारण जे मी करू शकत नाही ते आता बहीण आली आहे तर तिच्याकडून करून घेते मी. आणि खूप सगळे असे कामं जे मी करू शकत नाही ते माझ्या बहिणीने करून दिले. आणि शेवटी बहीण ती बहीणच असते ना इतका. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. प्रशांतजींनी पण तिला हेल्प केली ट्रॉल्या काढायला.